नमस्कार मित्रांनो, मराठी बोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 11वी प्रवेश प्रक्रिया 2025 ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परंतु हे जे अर्ज आहेत, हे अर्ज भरण्यासाठी दिनांक 26 मे 2025 पासून सुरू झालेले आहेत. या पद्धतीचा जो काय ऑनलाईन अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं. तर चला विलंब न करता आपण अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करता येते किंवा अर्ज कसा सादर करायचा याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर या ठिकाणी mahafyjcadmission.in ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करायची. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. त्या लिंकवरती क्लिक करून देखील तुम्ही थेट या पोर्टलवर येऊन जाल. या पोर्टलवर आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी होम, सर्च कॉलेज, करिअर पॅथ आणि डाउनलोड असे ऑप्शन दिसतील. परंतु आपल्याला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो. सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, त्यानंतर आपल्याला लॉग इन करून पुढील माहिती भरता येणार आहे. आता सुरुवातीला रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता त्यानंतर या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला विचारलं जातं की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये 10वी केली आहे का किंवा महाराष्ट्राच्या बाहेर केली आहे का. तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल ते निवडू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर असाल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट निवडा किंवा जर महाराष्ट्रामध्ये 10वी झाली असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडा. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट स्टेटस फ्रेशर, रिपीटर, प्रिव्हियसली पासड म्हणजे या ठिकाणी असं की तुम्ही पहिल्यांदाच 10वी दिल्यानंतर पहिलंच वर्ष आहे का, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही 10वी दिलेली आहे काय. जर याच्या आधी तुम्ही 10वी दिलेली असेल 24 मध्ये 23 मध्ये तर तुम्ही रिपीटर, प्रिव्हियस पासड हे पर्याय निवडू शकता. परंतु जर तुम्ही 2025 मध्ये 10वीची परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी फ्रेशर निवडणं आवश्यक आहे. आता फ्रेशर निवडल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचा जे काय 10वीचा बोर्ड होता तो बोर्ड कोणता होता तो बोर्ड या ठिकाणी निवडायचा आहे. ज्यामध्ये बोर्डमध्ये SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IB असेल, IGCSE असेल, NIOS असेल, एनी अदर किंवा याच्या व्यतिरिक्त जर एखादा बोर्ड असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तुमच्या बाबतीत जो बोर्ड असेल तो बोर्ड तुम्हाला या ठिकाणी निवडून घेणं आवश्यक आहे. तो बोर्ड निवडून घ्यायचा. बोर्ड निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता खाली माहिती विचारली जाते, ज्यामध्ये विचारलं तुमचा 10वीचा सीट क्रमांक, तुमच्या आईचं नाव आणि त्यानंतर तुमचं व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आधी आपण माहिती भरून घेऊ. सीट नंबर आणि त्यानंतर आईचं नाव. माहिती आपल्या समोर व्हेरीफाय झाली. यस करेक्ट, जे नाव बरोबर आहे का ते या ठिकाणी दाखवलं जातं. तुमच्या SSC बोर्डच्या नुसार जी माहिती आहे ती या ठिकाणी कॅप्चर केली. जर बरोबर असेल तर यस करेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं एक्झामिनेशन जे काय मंथ आहे ते मंथ या ठिकाणी निवडून घ्यायचं. जे मंथ असेल, ज्या महिन्यात तुम्ही एक्झाम दिलेली आहे ते मंथ या ठिकाणी आपल्याला निवडायचं. त्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन इयर आणि जे काय विद्यार्थ्याचं नाव आहे ते ऑटोमॅटिक फेन झालेलं आहे. कशाच्या माध्यमातून? तुमच्या रिझल्टच्या माध्यमातून, तुमच्या सीट क्रमांकाच्या माध्यमातून नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी टाकायचा. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी एक क्वेश्चन निवडायचा. जो क्वेश्चन कोणता असणार आहे किंवा तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून निवडायचा. जर तुमचा पासवर्ड विसरला तर त्यावेळी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक राहणार आहे की जो प्रश्न तुम्ही या ठिकाणी निवडणार आहात अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला निवडायचा. यामध्ये विविध प्रश्न दिलेले आहेत, ज्यामध्ये ग्रँडफादर नेम असेल, बेस्ट फ्रेंड असेल, फेवरेट गेम असेल, फेवरेट मूवीज असेल किंवा फेवरेट टीचर असेल. या 5 क्वेश्चनपैकी तुम्ही कोणताही एक क्वेश्चन निवडू शकता आणि त्याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे. परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि जो आपल्याला समोर या बॉक्समध्ये कॅप्चर कोड दिसतो तो कॅप्चर कोड या ठिकाणी भरून घ्यायचा. आधी सुरुवातीला ही सर्व माहिती भरून घेतो, त्यानंतर पुढची माहिती कंटिन्यू करू. या ठिकाणची सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चर कोड भरल्यानंतर आपल्या समोर रजिस्टर हा पर्याय दिसतो. या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि लॉग इन आयडी जो आहे ते देखील आपल्याला या समोर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर जो काय लॉग इन आयडी आहे तो लॉग इन आयडी देखील या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. या लॉग इन आयडीच्या माध्यमातून आपल्याला बाकीची जी प्रोसेस आहे ती आता पूर्ण करायची. आता लॉग इन आयडीच्या माध्यमातून हे लॉग इन आयडी तुम्हाला मोबाईलवर देखील पाठवण्यात येतोय आणि तुमच्या ईमेलवर देखील पाठवला जातो. त्यासोबतच तुम्हाला स्क्रीनवर देखील हा लॉग इन आयडी दाखवला जातो. त्यासोबतच तुम्ही जी काय तुमची जी फाईल आहे युजर लॉग इनची ती देखील या ठिकाणी डाउनलोड होते. त्यामध्ये देखील तुमचा लॉग इन आयडी आणि ते दिसून येतं. तुमचा लॉग इन आयडी मिळाल्यानंतर जो तो तुम्ही तयार केलेला पासवर्ड होता या पासवर्डच्या आणि लॉग इन आयडीच्या माध्यमातून लॉग इन करायचं आणि पुढील माहिती भरायची. या ठिकाणी आपला लॉग इन आयडी, आपला पासवर्ड आणि जो काय कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी भरून घ्यायचा. हे सर्व भरल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर कोड व्यवस्थित भरून युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं.
त्यानंतर आपली प्रोफाईल अशा पद्धतीने लॉग इन होते. आता लॉग इन झाल्यानंतर बाकीची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे, ज्यामध्ये प्रोफाईलमध्ये आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा. आता कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म पार्टमध्ये रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, कॅटेगरी डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, पे ॲडमिशन प्रोसेसिंग फीस आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म अशा एकूण या 7-8 स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आता याची एक स्टेप जी आहे ती आता आपण या ठिकाणी सुरू करतोय. या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये आपल्याला जी माहिती आपण सुरुवातीला भरली होती ती माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणतीही भरायची आवश्यकता नाही. ज्यामध्ये तुमचं स्टेट बोर्ड असेल, तुमचं फ्रेशर, तुमचं स्टेट असेल किंवा काय जे आहे ती माहिती आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना भरली होती, त्यामुळे ती माहिती या ठिकाणी आलेली आहे. बाकीची माहिती आता आपल्याला पुढे भरावी लागणार. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या आईचं नाव, जेंडर जे काय आहे ते सर्व या ठिकाणी दाखवलं जातं. त्यानंतर स्कूल इंडेक्स नंबर या ठिकाणी आलेला आहे. त्यासोबतच UDIS म्हणजे काय शाळेचा, तो शाळेचा नंबर देखील या ठिकाणी दाखवला जातोय, तो या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी तुमचा रेसिडेंटल ॲड्रेस टाकायचा आहे. ॲप्लिकेंटचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा. जो ॲड्रेस आपला आधार कार्डवर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आधार ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आपलं स्टेट, जिल्हा, तालुका, गावाचं नाव ही सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. यानंतर पुढील कॅटेगरीमध्ये आपल्याला कंट्रक्शन म्हणजे जे काय आरक्षित जागेसाठी आहे त्याची म्हणजे तुमच्या आरक्षणाची प्रवर्ग आहे तो प्रवर्ग निवडायचा, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कास्ट अंतर्गत तुम्ही आरक्षण घेणार आहात किंवा कोणत्या कास्ट अंतर्गत तुम्ही पात्र आहात ते या ठिकाणी निवडायचे. ज्यामध्ये तुम्हाला SC, ST, VJNT, NTB जे काय आहे ते OBC, SBC सर्व कॅटेगरी या ठिकाणी दाखवली जातात. तुमच्या बाबतीत जी कॅटेगरी लागू असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. आलंय का? त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हँडिकॅप विचारमध्ये दिव्यांग आहात का विचारलं जातं. येस किंवा नो. जर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. बाकीची जी माहिती आहे त्याप्रमाणे भरून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी कास्ट निवडल्यानंतर जे काय स्पेसिफिक कॅटेगरीचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला निवडायचे. क्वेश्चन म्हणण्यापेक्षा हे एक आरक्षितच आहे, ज्यामध्ये तुम्हाला हँडिकॅप, दिव्यांग, अपंग किंवा फ्रीडम स्पोर्ट काय ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी निवडायच्या. मायनॉरिटीमध्ये असेल तर मायनॉरिटी निवडायची किंवा इन हाऊस कोटा ॲडमिशन असेल तर इन हाऊस कोटा ॲडमिशन येस असेल तर येस करा, नसेल तर ऑदरमध्ये नो करून सेव्ह अँड नेक्स्ट करा. यानंतर या ठिकाणी जे काय क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आहे, क्वालिफिकेशन डिटेलमध्ये जे काय पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज SC म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं ऑटोमॅटिक या ठिकाणी फिलअप झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतंही भरायचं नाही. तुमचा जर बोर्ड ऑदर असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारली जाईल, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार. यामध्ये कितीपैकी किती मार्क पडले याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. परंतु जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि तुम्ही जर मार्कशीट व्हेरीफाय करून आलेला असाल तर तुमचं पूर्ण पर्सेंटेज या ठिकाणी क्वालिफिकेशन जे डिटेल आहे 10वीचं ते ऑटोमॅटिक या ठिकाणी घेतलेलं आहे. हे घेतल्यानंतर ते सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट मागितलं जातं. आता हा जनरल कॅटेगरीमधला फॉर्म आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 10वी स्टँडर्ड 10वीचं जे मार्कशीट आहे ते माहिती जातं, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट माहिती जातं आणि अंडरटेकिंग जो स्टुडंट डॉक्युमेंट आहे ते एक माहिती जातं. हे या ठिकाणी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा याचं जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. लक्षात घ्या, डॉक्युमेंट हे जे PNG आणि PDF या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे आणि डॉक्युमेंटची साईज जी आहे ती साईज तुमची 1 MBच्या आत असणं आवश्यक आहे. 1 MB पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी फाईल घेत नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे 1 MBच्या आतमध्ये साईज असणं आवश्यक आहे. जे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी मेंटेन दाखवत असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कॅस्ट या ठिकाणी रेड स्टार मार्क दाखवेल, त्याला स्टारचं चिन्ह दाखवेल, तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. काय कोणतं कास्ट. बाकीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील किंवा नसतील तर नंतर देखील तुम्ही हे व्हेरिफिकेशन टायमाला देखील देऊ शकता. परंतु सध्या तुम्हाला जे डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध आहे तेवढे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्यासोबत येते पेमेंटचं इंटरफेस. पेमेंट इंटरफेसमध्ये आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं. आता पेमेंट करण्यासाठी 100 रुपये पेमेंट या ठिकाणी भरावं लागणार आहे. मग पेमेंट भरण्यासाठी प्रोसेस टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर पे वरती क्लिक करायचं आणि पे केल्यानंतर तुमच्याकडे जे पेमेंटचे माध्यम आहेत, विविध माध्यम या ठिकाणी दिलेले आहेत, त्यातील तुम्ही कोणतंही निवडू शकता. या ठिकाणी पेमेंटचे विविध पर्याय दिलेले आहेत, यामध्ये UPI, कार्ड, वॉलेट आणि नेट बँकिंग यापैकी तुम्ही कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्ही नेट बँकिंग असेल, वॉलेट असेल किंवा कार्ड असेल, कोणत्याही माध्यमातून तुम्हाला जे हवं असेल त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. आता या ठिकाणी वॉलेटच्या माध्यमातून फोन पे असेल किंवा पेजॅप असेल, हे वॉलेटचा हा थोडा पर्याय हार्ड जातो, परंतु नेट बँकिंग
कार्ड आणि UPI हे पेमेंट करायला आपल्याला सर्वात सोपे पर्याय आहेत. या ठिकाणी तुमचा फोनपेचा जो UPI आयडी तो UPI टाकायचा आणि त्या आयडी वरती या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवली जाते. ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची, फोनपे मधून पेमेंट करायचं, त्यानंतर इकडे पेमेंट अपडेट होऊन जातं. आता पुढील प्रोसेस कंटिन्यू करू. यानंतर पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे पूर्ण केलं त्याची प्रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला प्रिंट रिसिप्ट देखील मिळू शकते, डाउनलोड रिसिप्ट देखील तुम्ही पेमेंटची करू शकता, जे तुम्ही पेमेंट पूर्ण केल्याच्या नंतर या ठिकाणी. आता यानंतरचे काय आहे ते आपलं लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी लॉक करायचा आहे. आपण भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाते. प्रत्येक माहिती व्यवस्थित चेक करून पहा. एका व्हिडिओमध्ये नाही समजली, अनेक व्हिडिओ पहा, पण माहिती चुकवू नका. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की अर्ज भरताना, कोणताही अर्ज भरताना इतका सहज आणि हलक्या पद्धतीत भरायचं नाही, थोडं व्यवस्थित लक्ष देऊन अर्ज भरायचं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक आपली होणार नाही. त्यामुळे अर्ज भरताना व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर भरलेली प्रत्येक माहिती या ठिकाणी, जेवढी माहिती भरलेली ती सर्व माहिती या ठिकाणी चेक करून घ्यायची. तुमचं पर्सेंटेज असेल, तुमचं जे काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट, ते सर्व या ठिकाणी पेमेंटचं डिटेल सर्व दाखवलं जातं, ते सर्व या ठिकाणी चेक करायचं. सर्व माहिती बरोबर असल्यानंतर या ठिकाणी आय ॲक्सेप्ट वर क्लिक करायचं आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं. लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी तुम्ही भरलेली माहितीसह सेव्ह झालेलं आहे. आता जे पुढील जे कॉलेज निवडीचं जो प्रक्रिया आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी भरपूर मोठा झालेला आहे. त्यामुळं नवीन नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून कॉलेज कसं निवडायचं, कॉलेज कसं शोधायचं, कॉलेजचं सिलेक्शन कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. इथपर्यंत जर माहिती ही समजली असेल, आवडली असेल किंवा यात काही जर शंका जरी असेल तरी कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. चला